म्हणून शिवसेनेनं दमदार कामगिरी केली आहे। शिवसेना शिंदे गटाच्या सोलापूर जिल्ह्याच्या उपनेतेपदाची जबाबदारी माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्याकडे आहे। जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीवेळी माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी भाजपच्या सत्ता स्थापनेत शिवसेना गटाच्या सदस्यांना सहभागी होण्याची सूचना केली होती। त्यानुसार जिल्ह्यातील शिवसेनेच्या 8ही सदस्यांनी भाजपला अधिकृतपणे पाठिंबा दिला होता। अध्यक्षपदाच्या निवडीनंतर माध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महायुतीतील मित्रपक्षांना सत्तेत सामावून घेण्याचं वचन दिलं होतं। त्यानुसार शिवसेनेला सभापती पद मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे। दादासाहेब लवटे यांनी महूद जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या वतीनं मोठ्या मतांनी विजय संपादन केला होता। दादा लवटे शिवसेनेचे सांगोला तालुका अध्यक्ष आहेत। शिवसेनेची सांगोला तालुक्यातील बुलंद तोफ तरुण आणि आक्रमक युवा नेते म्हणून त्यांची तालुक्यात ओळख आहे। विधानसभा निवडणुकीत शहाजी बापूंच्या सर्व प्रचार सभा दादा लवटे यांनी गाजवल्या होत्या। नंतर झालेल्या नगर परिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीतही दादा लवटे यांची रणनीती यशस्वी ठरली होती। दादा लवटे हे भविष्यात सांगोल्याचे आमदार होऊ शकतात अशी विधाने माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी अनेकदा विविध सभांमध्ये जाहीरपणे केली आहेत। भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्या मुशीत घडलेल्या दादासाहेब लवटे यांनी शहाजी बापूंना अनेक वर्षांपासून साथ दिली।